नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण बघतो मॅट्रायसेस। लास्ट लेक्चरला आपण एक्सरसाइज 2.1 मधले काही एग्जांपल्स बघितलेली होती। आता आपण एक्सरसाइज 2.1 कंटिन्यू करणार आहोत, पण अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे त्यातला की एखादा मॅट्रिक्स दिलेला असेल तर त्याचा कन्वर्जन आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये कसं करायचं हे आपण आजच्या लेक्चरला बघणार आहोत। पहिलाच मॅट्रिक्स आपण घेणार आहोत जे एग्जांपल नंबर 8 आहे, तो 1 2 -1 3 2/2 मॅट्रिक्स आहे। 2/2 मॅट्रिक्स आहे आणि याचं कन्वर्जन आपण करणार आहोत ते आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये करणार आहोत। आता याचा करस्पॉन्डिंग आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे तो असा आहे बघा, हा 2/2 आयडेंटिटी मॅट्रिक्स झाला, याला आपण I2 पण म्हणतो। तर हा जो मॅट्रिक्स आहे याचं टोटली कन्वर्जन आपल्याला याच्यामध्ये करायचं आहे। म्हणजे ही एंट्री 1 करायची आहे जी ऑलरेडी आहे, ही एंट्री 0 करायची आहे, ही 1 करायची आहे आणि ही 0 करायचे आहे। हे आपलं टार्गेट आहे। आपण सुरुवात करूया। लेट A इज इक्वल टू 1 2 -1 3। आता इथे बघा हा 1 आहे, ही एंट्री 1 आहे, त्यामुळे इथे काही चेंज नाही। इथे 2 आहे आणि 2 चा आपल्याला 0 करायचा आहे। आता 2 चा 0 करायचा असेल तर आपण हे असं करू शकत नाही बघा, हे मॅट्रिक्स आहे तर याच्यातनं आपण -2 असं करून तो 0 करू शकत नाही, हे रॉंग आहे। बरीच मुलं असं करतात पण हे रॉंग आहे, असं करू शकत नाही। तर आपल्याला काय करायला लागेल, इथे आपल्याला रो ट्रान्सफॉर्मेशन करून ही एंट्री आहे ही 0 करायला लागेल। कॉलम ट्रान्सफॉर्मेशनने केलं तरी चालतंय, पण आताच्या लेक्चरला आपण रो ट्रान्सफॉर्मेशन बघू आणि नंतरच्या एखाद्या लेक्चरला कॉलम ट्रान्सफॉर्मेशन बघू। दोन्ही ट्रान्सफॉर्मेशन एकाच एक्झाम्पलमध्ये करायची नसतात। तर आपण बघूया रो ट्रान्सफॉर्मेशन। आता हा 2 आहे म्हणजे R2 मध्ये आहे, ही झाली आपली R2 आणि ही आहे R1। तर R1 आणि R2 मध्ये काहीतरी अल्जेब्राइक ऑपरेशन करून आपल्याला हे 0 करायचं आहे। म्हणजे जर आपण R1 ला 2 ने मल्टिप्लाय केलं, 2 × R1 असं केलं आणि ते जर आपण R2 मधून सबट्रॅक्ट केलं, बघा जर R1 ला 2 ने मल्टिप्लाय केलं आणि तो R2 मधून सबट्रॅक्ट केला, अर्थात चेंज होणार आहे हा R2 मध्ये होणार आहे। R2 चेंजेस एज R2 - 2R1। 2 नेच मल्टिप्लाय का केलं, इथे 2 आहे म्हणून 2 ने मल्टिप्लाय केलं। इथे 3 असते तर सपोज हा असा असता तर 1 3 -1 3, तर काय केलं असतं आपण R2 चेंजेस एज R2 - 3R1 केलं असतं। अर्थात हा इथे 1 आहे म्हणून, आणि आपली सगळ्यात पहिली स्टेप ही असणार आहे की ही जी फर्स्ट रो फर्स्ट कॉलम एंट्री आहे ती 1 करून घ्यायची, त्याच्याशिवाय आपण पुढे कुठेच जाणार नाही आहोत। त्यामुळे हा 1 झाल्यानंतर आपल्याला याला 3 ने मल्टिप्लाय करून जो R2 मधून सबट्रॅक्ट केल्यानंतर ही एंट्री आपल्याला 0 मिळून जाईल। आता ही जर -3 असती तर आपण इथे +3R1 केलं असतं की हे 0 झालं असतं। येते लक्षात? सॉरी। आता R2 - 2R1 बघा, R2 इथे आहे 2 3, हे रफ वर्क आहे। 2 × R1 म्हणजे हा झाला 2, हा झाला -2। बघा R2 इथे लिहून घेतलाय 2 3 R2 आहे। 2 × R1 म्हणजे R1 ला 2 ने मल्टिप्लाय करायचं, म्हणजे याला 2 ने केलं 2 झालं, याला 2 ने केलं -2 झालं आणि ह्याची सबट्रॅक्शन आहे, ही सबट्रॅक्शन आहे। सबट्रॅक्शनच्या रूल प्रमाणे प्रत्येक नेक्स्ट नंबरचं साइन हे चेंज होणार आहे, त्यामुळे हे होणार मायनस आणि हे होणार प्लस। म्हणजे काय झालं, हे झालं 0 आणि हे 3 + 2 मीन्स 5 झालं। देअरफॉर A करस्पॉन्ड टू चेंज R2 मध्ये आहे, R1 आपले ॲज इट इज राहणार 1 - 1 आणि R2 चेंजेस काय झाला 0 and 5। येते लक्षात? R2 ही एंट्री 0 झाली, ही 1 झाली की ही 0 करायची, इतर कुठेही जायचं नाही आपल्याला। याच्यानंतर इथे यायचं, हे झाल्यानंतर इथे जायचं आणि हे झाल्यानंतर इथे यायचं, सिक्वेन्स लक्षात ठेवा। हे रफ वर्क आहे, कुठेही मिस्टेक होऊ नये कॅल्क्युलेशनच्या, म्हणून असं रफ वर्क करायचं आहे। आता इथे हा 1 झाला, हा 0 झाला, फर्स्ट कॉलम कंप्लीट झाला। आता या फायचं आपल्याला 1 करायचंय बघा, या फायचं 1 करायचंय। हे सिंपल असतं। अशा वेळी काय करायचं बघा, R2 मध्ये चेंज आहे R2 × 1/5 किंवा R2 / 5 सेम मिनिंग। म्हणजे हे काय झालं, R1 मध्ये नो चेंज,
1 मायनस 1, याला 5 ने डिवाइड करा किंवा 1 5 ने मल्टिप्लाय करा, हिशोब सेम. दिस वन इज 1. कळतंय? आता आपल्याला काय राहिलंय बघा, हा -1चा फक्त 0 करायचा आहे आणि ते सिंपल आहे. R1 प्लस R2 केल्यानंतर हा 0 होऊन जाईल. आता आपल्याला R1 मध्ये चेंज करायचं आहे. आतापर्यंत आपण R2 मध्ये केलं, आता R1 मध्ये चेंज करायचं आहे. काय चेंज करणार आपण बघा, R1 प्लस R2. R1 प्लस R2 केल्यानंतर ही एंट्री 0 होईल, या एंट्रीवर काही परिणाम होणार नाही. देअरफॉर A करस्पॉन्ड टू 1 0 0 1 विच इज इक्वल टू 2. आणि इथे एक्झाम्पल कम्प्लीट झालेलं आहे. आपल्याला फायनल जो आयडेंटिटी मॅट्रिक्स हवा होता तो इथे मिळालेला आहे. आता याचप्रमाणे 3x3 मॅट्रिक्स असेल तर त्याचं आयडेंटिटीमध्ये कसं कन्व्हर्जन करायचं ते आपण बघूया. म्हणजे तुमचं एक्झाम्पल नंबर आहे 9. मॅट्रिक्स लिहून घेते. इथे पण मॅट्रिक्सला कुठल्याही प्रकारचं नाव दिलेलं नाही, मी तसंच लिहून घेते. A इज इक्वल टू 1 2 3 मायनस 1 1 2 2 3. हे लास्ट एक्झाम्पल आहे एक्सरसाइज 2.1 मधलं 3x3 मॅट्रिक्सचं आयडेंटिटी मॅट्रिक्समध्ये कन्व्हर्जन. फार महत्त्वाचं असं एक्झाम्पल आहे. या एक्झाम्पलसाठी तुम्हाला खूप प्रॅक्टिस करायला लागणार. याच्यासारखी 10 15 20 एक्झाम्पल तरी तुम्हाला किमान सोडवायला पाहिजेत. त्याचवेळी चॅप्टरला तुम्ही पुढे सरकायचं आहे. आता 3x3 आयडेंटिटी मॅट्रिक्स हा असा असतो जो I3 ने दाखवतात. आणि तो मॅट्रिक्स असा असतो बघा, 1 0 0 0 1 0 0 0 1 असा मॅट्रिक्स असतो. आता तो करतानाचा रूल लक्षात घ्या. पहिली ही एंट्री 1 करायची, ती झाली की नंतर इथे किंवा इथे धिस वन और धिस वन इथे 0 करायचं. त्याच्यानंतर ही एंट्री 1 करायची आहे, त्याच्यानंतर ही किंवा ही एंट्री 0 करायची. म्हणजे इथे सिक्वेन्स काही चालतो, हेच आधी केलं पाहिजे हे नंतर केलं पाहिजे असं काय नाहीये. हे आधी करून हे नंतर केलं तरी चालेल, पण हा आधी 1 केला पाहिजे, नंतर हे 0. सिमिलरली आधी हा 1 करायचा, मग हे 0 0 किंवा हे 0 हे 0 असं आपल्याला याच सिक्वेन्सने जायचं आहे. बघा परत एकदा, 1 0 0 कॉलम वाईज आपल्याला जायचं आहे. पहिली ही एंट्री 1 करायची, नंतर 0 0, नंतर ही 1 0 0 1 0 0. येते लक्षात? आता लकीली बघा हा नंबर 1 दिलेलाच आहे, त्यामुळे इथे आपल्याला काही करायचं नाही आहे. आता इथे 2 आहे, त्यामुळे हा 0 व्हायला पाहिजे आणि हा पण 0 व्हायला पाहिजे. म्हणजे R2 मध्ये चेंज करायचं आहे, R3 मध्ये आपल्याला चेंज करायचा आहे. पहिला आपण R2 मधला करून घेऊया. R2 चेंजेस एज R2 मायनस 2R1. लास्ट एक्झाम्पल मध्ये जसं मी दाखवलेलं होतं, इथे 1 आहे त्यामुळे याला 2 ने मल्टिप्लाय केलं आणि हे याच्यामधून सबट्रॅक्ट केलं की हे 0 होऊन जाईल. आता हा जो चेंज आहे हा फर्स्ट रो मध्ये नाही आहे. चेंज कुठे आहे? सेकंड रो मध्ये आहे. लिहून घेऊया. 2 1 3 2 इंटू R1 2 मायनस 2 4. बघा इथे 2 इंटू R1 2 ने याला मल्टिप्लाय केलं, 2 मायनस 2 4 झाला. सबट्रॅक्शन आहे मायनस, सो दिस वन बिकम मायनस, दिस वन बिकम प्लस, दिस वन बिकम मायनस. म्हणजे काय झालं, हे झालं 0, हे झालं 3 आणि हे झालं -1. आणि सेकंड रो आपल्याला मिळाली 0 3 -1. आता इथे तुम्हाला चॉईस आहे, अगदी सुरुवातीला तुम्ही करताय तेव्हा, की तुम्ही थर्ड रो ॲज इट इज घेऊन नेक्स्ट स्टेपला थर्ड रो मध्ये चेंज करू शकता. पण आपल्याला हा पण 0 करायचा आहे, किंवा हे एवढं झाल्यानंतर लगेचच तुम्ही थर्ड रोचे चेंजेस करू शकता.
आता थर्ड रो मध्ये काय करायला पाहिजे, तर हा 0 व्हायला पाहिजे. हा जर 0 व्हायला पाहिजे R3 मध्ये चेंज करायला पाहिजे. बघा काय, R3 मायनस 3R1, R3 मायनस 3R1. येते लक्षात. आपण सेकंड रो करून घेतल्यानंतर हे सगळं लिहिलंय. एकदम दोन्ही करून कन्फ्युजन करायचं नाही. जर जमत नसेल एका स्टेपमध्ये तर नेक्स्ट स्टेपला जायचं. म्हणजे थर्ड रो इथे लिहून घ्यायची आणि इथे अशी लिहून घ्यायची बघा 3 2 4 आणि नंतर असं म्हणायचं काय, R3 चेंजेस एज R3 मायनस 3R1 आणि ए करस्पॉन्ड टू. आता इथे फक्त R3 मध्ये आहे, जो काही करस्पॉन्डिंग चेंज आहे तो इथे लिहिला तरी चालेल, किंवा तुम्ही इथे जर लिहिणार असाल हे तर इथे लिहिला तरी चालेल. मला वाटतं प्रॅक्टिस होईपर्यंत तुम्ही ह्या स्टेप सेपरेट करा आणि उद्या प्रॅक्टिस झाली की दोन्ही स्टेप एका वेळी करा. हे इथलं मी काढूनच टाकते, पुन्हा कन्फ्युजन नको. आपण सेपरेट करूया ती स्टेप. R3 मायनस 3R1. R3 काय बघा. हां, इथे एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जे तुम्ही चेंजेस करत जाणार आहात ते प्रिव्हियस मॅट्रिक्सवरून पुढे यायचं आहे प्रत्येक वेळी. ह्या मॅट्रिक्सवरून पुढे म्हणजे हा जो चेंज आपण कन्सिडर करणार तो ह्या मॅट्रिक्सवर करणार, तो ह्या मॅट्रिक्सवर करणार नाही. त्याच्या अगोदरच्या मॅट्रिक्सवर काय चेंज झालेला आहे तो बघून त्याच्यानंतर पुढे येणार. आता याची R3 काय आहे तर 3 2 4. इथे काही चेंज नाही आहे याच्यात आणि याच्यामध्ये. याची फर्स्ट रो थर्ड रो चेंज नाही, याची फर्स्ट रो थर्ड रो या सेम आहे. त्यामुळे इथे काही प्रॉब्लेम नाही, पण काही वेळा चेंज होतो. त्यावेळी आपण प्रिव्हियस मॅट्रिक्स कन्सिडर करणार. जो पहिला ओरिजिनल मॅट्रिक्स आहे तो कन्सिडर करणार नाही ट्रान्सफॉर्मेशनला. तर R3 बघा 3 2 4 ह्याच मेथडने लिहून घेते. हे आपलं रफ वर्क आहे. तुम्ही केलात तरी चालेल, नाही केलं तरी चालेल. तुम्ही कॅल्क्युलेशनमध्ये एक्सपर्ट असाल तर याची काही गरज नाही. हे सगळं मी दाखवते, हे सर्वसामान्य मुलांसाठी दाखवते, किंवा ज्यांच्याकडनं भीती वाटते, ज्यांना की आपल्याकडनं मायनॉर मिस्टेक होऊ शकतात प्लस मायनसच्या, त्यांच्यासाठी हे आहे. R3 3 2 4 मायनस 3 इंटू R1. 3 इंटू R1 म्हणजे 3 झाला हा, मायनस 3 झाला, 6 झाला, मायनस आहे त्यामुळे हे होणार आता मायनस, हे होणार प्लस, हे होणार मायनस. हे झालं 0, हे झालं 5 आणि हे झालं -2. 0 5 -2 म्हणजे इथे आपल्या ह्या एंट्री इथे पूर्ण झाल्यात. 1 0 0. आता आपण वळणार आहोत इथे आणि ही एंट्री आपण आता करणार आहोत 1. मग सांगितलेलाच रूल आहे. ही एंट्री 1 करण्यासाठी आपल्याला याने 3 ने भागायला लागेल, 3 ने डिवाइड करायला लागेल. R2 चेंजेस एज R2 इंटू 1/3 और डिवाइडेड बाय 3. Therefore A इक्विवॅलंट टू फर्स्ट रो लिहून घेऊया 1 -1 2. थर्ड रो लिहून घेऊया 0 5 -2 आणि सेकंड रो आपल्याला लिहायचे. याला 3 ने डिवाइड केल्यानंतर येणार 0, याला 3 ने डिवाइड केल्यानंतर हा झाला 1 आणि याला 3 ने डिवाइड केल्यानंतर हे झालं -1/3. फ्रॅक्शन आला -1 डिवाइडेड बाय 3. आता आपल्याला हे 0 करायचं आहे आणि हे 0 करायचं आहे. सेम रूल जो इथे वापरलाय तोच इथे आपण वापरणार. R1 चेंजेस एज. बघा इथे 0 झाला पाहिजे म्हणजे सिंपल आहे. R1 प्लस R2 केलात की हे 0 होणार. R1 प्लस R2 करायचं. आणि आता आपण थर्ड रो मध्ये पण करून घेऊया. R3 चेंजेस एज R3 मायनस 5R2. R3 चेंजेस एज R3 मायनस 5 इंटू R2. Therefore A. R1 प्लस R2 हा 1 झाला, हा 0 झाला. 2 मायनस 1/3 हे कॅल्क्युलेशन करायचं आहे. हा होणार 3 त्यामुळे हा होणार 6. 6 - 1 5/3. 5/3. सेकंड रो ॲज इट इज 0 1 -1 3. थर्ड रो लिहून घेऊया आपण R3 0 5
-2 फाय इंटू R2 हा झाला 0 फाय लिहिते ना मी फाय इंटू R2 मायनस फाय बाय 3 फाय इंटू R2 मायनस फाय बाय 3 आणि याचं सबट्रॅक्शन आहे मायनस आहे त्यामुळे साइन चेंज हा -5 झाला आणि हा प्लस फाय बाय 3 होणार. हे 0 झालं हे 0 झालं. आता हे बघा -2 प्लस फाय बाय 3 म्हणजे हा जर 3 केला तर हा झाला 6 म्हणजे हे झालं आन्सर -1 बाय 3 -1 बाय 3 सॉरी -1 बाय 3 0 0 इथपर्यंत आपण येऊन पोचलेलो आहोत. आता याच्यानंतर आपल्याला जे करायचं आहे ते म्हणजे ही जी एंट्री आहे ही एंट्री आपल्याला 1 करायची आहे. आता ही एंट्री 1 करायला सिंपल आहे. त्याला -3 ने मल्टिप्लाय केलं ह्या रोला की ही एंट्री 1 होऊन जाईल. बघा इथे आहे -1 बाय 3 त्याला काहीतरी मल्टिप्लाय केल्यानंतर हे आपल्याला 1 पाहिजे. जर आपण याला -3 ने मल्टिप्लाय केलं तर मायनस मायनस प्लस होणार 3 3 जा 1 therefore हे 1 म्हणजे R3 ला आपण -3 ने मल्टिप्लाय केलं R3 changes as R3 into -3 किती एंट्री 1 होऊन जाईल. A 1 0 5 by 3 0 1 -1 by 3 इथे -3 ने मल्टिप्लाय केलं 0 0च राहणार आणि इथे -3 ने मल्टिप्लाय केल्यानंतर हे होणार 1. आता हे झालेलं आहे. आता आपल्याला हे 0 करायचे आणि हे 0 करायचे आहे. पहिलं हे 0 करून देऊया. बघा R1 changes as आता हे 5 by 3 आहेत म्हणजे त्याच्यामधून आपण -5 by 3 जर केले तरच ते 0 होणार. करेक्ट. हे 5 by 3 आहे त्याच्यात -5 by 3 केले की 0 होणार. आता 5 by 3 म्हणजे झाला आपला R1 मायनस 5 by 3 इंटू R3 मग 0 मिळेल. बघा R1 म्हणजे 5 by 3 झाला. 5 by 3 ने R3 ला मल्टिप्लाय केलं म्हणजे आपल्याला मिळणार ते 5 by 3 इंटू 1 म्हणजे -5 by 3 आणि हे होणार 0 म्हणजेच R1 चेंजेस ॲज R1 मायनस 5 by 3 इंटू R3 म्हणजे ए काय झालं बघा. आता हा चेंज करत असताना इथे काही चेंज होणार नाही कारण इथे 0 आहे इथे दोन्ही तर 0च आहे त्यामुळे 1 0 0 झाला 0 1 -1 by 3 झाला 0 0 1. आता आपली एकच एंट्री राहिलेली आहे जी R2 मध्ये आहे आणि ती आपल्याला 0 करायची आहे. सेम रूल जो इथे वापरला इथे सबट्रॅक्शन केले इथे ॲडिशन करायची आहे. काय R2 प्लस 1 by 3 इंटू R3 याला थर्ड रोला 1 by 3 ने मल्टिप्लाय केलं आणि ते सेकंड रो मध्ये ॲड केल्यानंतर हे 0 होऊन जाईल. therefore A इक्विव्हॅलंट टू 1 0 0 0 1 0 0 0 1 which is nothing but R2 आणि इथे एक्झाम्पल आपलं कंप्लीट झालेलं आहे. तुम्ही आता काय करायचं आहे तर या टाईपचे एक्झाम्पल बुकमध्ये असतील ती बघा. बुकमध्ये नसतील तर तुम्ही तुमच्या मनाचे एक्झाम्पल तयार करा. मी पण तुम्हाला टेलिग्रामला एक्सरसाइजसाठी प्रॅक्टिससाठी एक्झाम्पल टाकते त्याची प्रॅक्टिस करा. मग आपण नेक्स्ट म्हणजे इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्सकडे जाऊया. थँक्यू.